नमस्कार मंडळी, मी नीलम किचन अँड होममेकरमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. आज आपण खूपच पौष्टिक आणि चविष्ट अशी शेवगाच्या शेंगाची भाजी बनवणार आहोत. ही भाजी बनवायला खूप सोपी आहे आणि खायला अप्रतिम लागते. चला तर मग सुरुवात करूया. त्यासाठी लागणारे साहित्य बघूया. फ्रेश शेवग्याच्या शेंगा घेतलेल्या आहे. थोडासा कोथिंबीर, 15 ते 20 लसणीच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि बारीक केलेले खोबरे, 2 इंच आलं, 1 टमाटर आणि 1 कांदा, जिरा, हळद, तिखट, मीठ एवढी सामग्री इथे लागणार आहे. सर्वात आधी शेंगा 2 इंच एवढ्या कट करून घ्यायच्या आहेत. अशा प्रकारे 2 इंच कट करायचे आहेत आणि थोडेसे साल काढायचे आहे. पूर्ण साल काढायचे नाही, असे अर्धवट काढायचे. त्याने काय होईल, शेंगा प्रॉपर शिजतील. जर आपण सगळी साल काढली तर शेंगांना खूप गाळ होईल आणि त्याचा चुरा होऊ शकतो. आणि जर अगदी तसेच ठेवलं तर तो मसाला आहे तो शेवग्याच्या शेंगाच्या आतपर्यंत उतरणार नाही. त्यामुळे अगदी थोडं साल काढूया आणि याला पाण्यामध्ये टाकूया. असेच सर्व साल काढून घेणार आहे आणि अशा प्रकारे हे पूर्ण पाण्यामध्ये घालूया आणि छान प्रकारे याला धुवून घ्यायचं आहे. खाल्ल्यानंतर चव विसरणार नाही असा मस्त चमचमीत शेवग्याच्या शेंगाचा रस्सा. नेहमी आपण आमटीतला शेवगा बनवतो, सुका शेवगा करतो, पण आज आपण इथे रोजचा साहित्यापासून वाटण करून अशी चमचमीत रस्सा भाजी तयार करणार आहोत. आता शेवगा आपल्याला शिजवून घ्यायचा आहे. त्यासाठी एका कढईमध्ये 1.5 ग्लास पाणी, त्यामध्ये शेवग्याच्या शेंगा घालायच्या, 1 चमचा मीठ आणि अर्धा चम्मच हळद घालून याला छान मिसळून घेऊयात. याला पूर्ण मिसळून घ्यायचं आहे आणि गॅसची फ्लेम मीडियम ठेवून उकळी आणू. साधारण 5 ते 6 मिनिटे मंद आचेवर शिजून घेऊ. शेंगा 70 ते 80% शिजवायच्या आहेत. शिजेपर्यंत आता याचं वाटण कसं बनवायचं ते बघूया. कढईमध्ये सुका खोबरा बारीक केलेला घेतलेला आहे. गॅस कमीच ठेवायचा आहे आणि खोबरं सतत ढवळत राहायचं आहे. तांबूस रंगावर भाजून घ्यायचं. 2 ते 3 मिनिटे खोबरं असंच भाजून झालं. आता याला एका प्लेटमध्ये काढून घेऊ. आता कढईमध्ये साधारण 1 चमचा तेल घेतलं. तेल तापल्यावर यामध्ये साधारण 1 मोठा कांदा उभा पातळ कापून घेतला. कांदा घालूया आणि कांदीसुद्धा चांगला तांबूस रंग येईपर्यंत भाजून घेऊ. 2 ते 3 मिनिटातच कांदा भाजून झालेला आहे. कांदा दुसऱ्या प्लेटमध्ये काढून घेऊ. आता भाजून घेतलेलं सगळं साहित्य थंड झालं की मिक्सरच्या भांड्यामध्ये घेऊयात. भाजलेल्या सुक्या खोबऱ्याचं खीस, 15 ते 20 लसणीच्या पाकळ्या, 2 इंच एवढं आलं, याला बारीक कट करून घ्यायचं आहे.
आता पाणी न घालता याला बारीक वाटून घेऊ. तर हे सगळं कोरडं साहित्य वाटून घेतलं. आता यामध्ये भाजून घातलेला कांदा आणि थोडीशी कोथिंबीर यामध्ये घालूया. थोडंसं पाणी घालून एकदम बारीक पेस्ट तयार करून घेऊया. आता हे शेवग्याच्या भाजीसाठी लागणारं वाटण तयार झालं आणि शेंगा पण 70 ते 80% शिजल्या. तुम्ही बघू शकता. आता भाजी करण्यासाठी कढई तापत ठेवूया. कढई गरम झाल्यावर त्यामध्ये 3 ते 4 चमचे तेल घालूया. तेल चांगलं गरम झालं की त्यामध्ये अर्धा चम्मच मोहरी, अर्धा चम्मच जिरा आणि नंतर त्यामध्ये तयार केलेलं सगळं वाटण घालायचं. याला मंद आचेवर 2 ते 3 मिनिटे चांगलं परतून घेऊ. वाटण चांगलं परतून घेतलं. चांगलं परतून झाल्यावर यामध्ये थोडंसं चवीप्रमाणे मीठ, चिमूटभर हळद, लाल तिखट याला छान असं मिसळून घेऊया. हे मिसळल्यावर आता यामध्ये एक बारीक कट केलेला टमाटर टाकूया. याला पण छान मिक्स करून घेऊ आणि यावर झाकण ठेवूया. टोमॅटो छान शिजेपर्यंत झाकण काढून याला छान असं मिक्स करून घेऊया. आणि आता यामध्ये शेवग्याच्या शेंगा टाकायच्या आहेत. पूर्ण पाण्यासोबत शेवग्याच्या शेंगा टाकायच्या आहे आणि छान असं याला छान मिसळून घ्यायचं आहे पूर्ण. आणि यावर झाकण ठेवून राहिलेल्या 20% शेंगा शिजवून घ्यायच्या आहेत. पूर्ण 100% शेंगा शिजल्यावर नंतर बघा किती छान भाजी तयार झालेली आहे. अतिशय अप्रतिम आणि चविष्ट अशी भाजी तयार झाली. तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक शेअर करा.